कृष्णा 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. दलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांची केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. अन्नामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, य प्रयाति समद्भावम, याते नास्त्यत्र संशयः. मनोनी या परी माते, अंतकाळी जाणत साथे, जे मोकलिती देहाते, ते मीचे होती. अमृतवाहिनी इंद्राणी मातेच्या तटावर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने पर्व पावन असणाऱ्या अलंकापूर क्षेत्रामध्ये आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे ते 8व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाची श्लोकावरची असून या श्लोकातल्या ओवीवर भाष्य करत असताना अंतकाळी स्मरण करून कोण माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो याचा कोण विचार ज्ञानोबा या ओवीतून प्रतिपादन करतात. हा श्लोक आहे 5व्या क्रमांकाचा. या श्लोकावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे. परिहार देत असतानाच अंतःकरणातल्या अनेक भावना शब्दबद्ध करता येणार नाही. प्रसंग ऐकूनच काय बोलावं आणि काय नाही सुचत नाही. दुःखित अंतःकरणाने असं म्हणावं लागतंय. ज्यांच्या दशक्रियेच्या निमित्ताने आपण ही प्रवचन सेवा करत आहोत, कैलासवासी बाळासाहेब प्रभाकर पवार, ज्यांना आपण सर्व आवडीने बाळूभाऊ असं म्हणायचो, त्यांचं देहावसान होऊन दशक्रियेच्या निमित्ताने आपण सर्वजण प्रवचनाकरता एकत्र आलो आहोत. एका पुण्यवान व्यक्तीचा हा दशक्रिया सोहळा आहे. पुण्यपावन का म्हणायचं? गुरुवर्य श्री मारुती बाबा आणि गुरुवर्य डॉक्टर बाबा या आळंदीचं महत्त्व सांगत असताना बाबा एक वाक्य सांगत असतात पाठामध्ये की पूर्वीच्या काळी स्वामी महाराज विद्यमान असताना असं म्हणायचे पाठामध्ये की इतर क्षेत्रामध्ये आपण 12 वर्ष वास्तव्य केलं आणि आळंदीमध्ये फक्त 3 दिवसाचं अनुष्ठान केलं तर आळंदीतले 3 दिवस आणि इतर क्षेत्रामध्ये केलेली 12 वर्षाची तपस्साधना त्या 12 वर्षापेक्षाही आळंदीतलं 3 दिवसाचं अनुष्ठान त्यापेक्षा वरचढ आहे. अर्थात आळंदीच्या वास्तव्याची तुलना होऊ शकत नाही. अशा आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांना आपल्या धर्मपत्नीसहित राहण्याचा योग प्राप्त झाला ते म्हणजे बाळूभाऊ. तो योगही प्राप्त झाला आणि आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुबंधू हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली पवार माऊली असतील, आदरणीय नारायण महाराज असतील, बाळूभाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी ताईंनी या 14 जणांनी मागील वर्षी नर्मदा मैयाची पायी परिक्रमा केली आहे. पायी परिक्रमा आळंदीमध्ये राहण्याचा योग आला. नर्मदा मैयाची परिक्रमाही त्यांनी केली आणि इथे अनेक साधकांना अतिशय प्रसन्न मनाने ज्ञानोबांची अजान बालक आहे या रूपाने त्यांनी अनेक साधकांना जेवढी घातली. असा आपल्या जीवनातला जो काही पुण्य भाग आहे तो पुण्य भाग त्यांनी संपादन केला. पण या मृत्यू लोकाचा नियम आहे, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात त्याप्रमाणे, येत नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. येथे अवतारी कोटीतल्या महापुरुषांना सुद्धा किंवा प्रभू रामकृष्णादी सुद्धा महापुरुषांना या मृत्यू लोकात पंचमहाभूतांचा असणारा देह सोडून जावं लागतं. आणि या आपलं जे काही ठराविक आयुष्य प्रारब्ध कर्मानुसार त्यांना मिळालं
अकस्मात त्यांच्या निधनाची वार्ता जेव्हा आपल्या सगळ्या परिवारामध्ये पसरली तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एक शोक कळाच प्रगट झाली. आता तो शोक शब्दाने सांगता येण्यासारखा नाही, पण आम्हाला इतकी हळहळ वाटली की मी आतापर्यंत त्यांच्या समोर फोनवर बोलण्याचं सुद्धा धाडस नाही करू शकतो. आज तागायत, कारण हा प्रसंगच इतका नाजूक आहे. मृत्यूलोकातला हा प्रसंग नियम आहे, पण असं वाटतं की काही काही व्यक्तिमत्वाने जाणं हे भाग आहे. काही काही व्यक्तिमत्व जे आदरणीय असतात इतक्या लवकर जाणं हे काही चांगलं नाही. असो, ईश्वराची काही इच्छा असेल, ईश्वरी विधानापुढे आपलं काही चालत नाही. भगवान श्रीकृष्ण मामा आहे, धनुर्धारी असणारी पार्थ अर्जुन पिता आहे, पराक्रमी असणाऱ्या अभिमन्यूला सुद्धा रणांगणामध्ये सोडावा लागला, जिथे भगवान सुद्धा आपल्या भाच्याला या विधानामध्ये उल्लंघन करू शकले नाही. नाहीतर देवाचं वाक्य आहे, मृत गुरुपुत्र आणिला तो पवाडा तुवा देखीला तोही मी उगला कर्मी वरते. मृत असणाऱ्या आपल्या गुरूंचा मुलगा भगवंताने आणून दिला, पण त्या भगवंताने अभिमन्यूच्या बाबतीमध्ये असणारं प्रारब्ध कर्माचं जे विधान आहे त्यामध्ये मात्र बदल होऊ दिला नाही. मृत्यू लोकातला हा अटळ नियम आहे आणि या नियमानुसार धर्मशास्त्रामध्ये काही उत्तर कर्म करायचे असतात. प्राणोत्क्रमण झाल्यानंतर त्यातला पहिला टप्पा म्हणजे दशक्रियेचा विधी, आणि ज्या अर्थी तो अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तटावर संपन्न होतो आहे याचा अर्थच असा आहे की त्यांच्या जीवनातला हा पुण्य कर्माचा भाग त्यांच्या वाट्याला आलेला आहे. पुण्य पावन व्यक्ती असल्याशिवाय आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये दशक्रियेचा विधी पार पडणारच नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या सरलोक आहे इंद्रायणी मातेच्या तटावर आणि जोग महाराजांच्या घाटावर हा विधी पार पडतो आहे. आळंदीमध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरीची फार मोठी साधना करत आहेत अशा आदरणीय गुरुवर्य श्री पठारे काका बसलेले आहेत. सर्व साधकांचं आदराचं स्थान असणारे गुरुवर्य नंदकिशोर दादा आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांच्या या संपूर्ण भूमीला ज्ञानोबाऱ्यांच्या चरणकमली ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे असे आपण सगळे साधक गुरुबंधू या विधीला उपस्थित आहात. याचा अर्थच असा आहे की हा पुण्य पावन भाग आहे. गुरुवारी मारुती बाबांनी आपल्या स्वतःच्या वेळात वेळ काढून मोबाईलच्या द्वारे का होईना त्यांना शोकाकुल संदेशाच्या माध्यमातून सांत्वन करण्याकरिता श्रद्धांजली त्या कुटुंबाला अर्पण केलेली आहे. आणि साक्षात बाबांची सेवा करणारे आदरणीय सीताराम महाराज आदी करून आपण सगळे विद्यमान आहात. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि या ओळीच्या माध्यमातून जी काही वाक्पुष्प सेवा आहे ती बाळूभाऊंच्या चरणी अर्पण करण्याकरता प्रारंभ करतो आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या 8व्या अध्यायातील या 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपल्याला विचार करायचा आहे. या 8व्या अध्यायाला प्रारंभ होत असताना मागील अध्यायामध्ये काही देवाच्या मुखातले शब्द अर्जुनाने ऐकले आणि त्या शब्दाचा अर्थाचा अवगमन झाल्यामुळे या अध्यायाच्या प्रारंभालाच 8व्या अध्यायाच्या प्रारंभाला प्रश्न विचारले. प्रश्न विचारले 7 क्रमांकाचे. किम तत्ब्रह्म किमध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किमुच्यते अधियज्ञ कथम गोत्र देहेस्मिन् मधुसूदन. आणि शेवटचा प्रश्न विचारला प्रयाण काले च कथम ज्ञेयोस्नियतात्मभी. या 6 प्रश्नाचा देवाने संक्षेपतः भाव प्रतिपादन केला आहे, संक्षेपतः उत्तर दिलं आहे. पण 7व्या क्रमांकाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला उत्तर देत असताना या 5व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर अध्याय समाप्तीपर्यंत अंतकाळी या देहातून प्रयाण होत असताना परमात्म्याला कसं जाणावं याचा विस्तार आणि अध्याय समाप्तीपर्यंत देवाने विचार सांगितलेला आहे. कारण अंतकाळीच्या बाबतीमध्ये प्रश्नातल्या ओळीतला भाव असा आहे, अर्जुनजी म्हणतात देवा नियता अंतकरणी तो जाणी जशी देह प्रयाणी ते कैसेनी शारंग पाणी परिसवा माते. ज्याने आपलं अंतकरण नियमित केलेलं आहे आणि त्या पुरुषाच्या जीवनामध्ये प्रयाण काळाचा प्रसंग आल्यानंतर परमात्मा स्वरूपाला जाणणं कसं घडेल या बाबतीतला आम्हाला विचार सांगा. का घडणार नाही बरं? त्याचं कारण असं आहे